तुम्ही किंवा तुमच्या घरात लाडक्या बहिणीचं कोण लाभार्थी आहे का? मग तुम्हाला हे माहीतच असेल की या योजनेला ई-KYC अनिवार्य करण्यात आलेलं आहे। पण तुम्हाला हे माहीत नसेल की तुमची एक चूक तुमचं बँक खातं रिकामं करू शकतं। लाडक्या बहीण लाभार्थ्यांना यासाठी काय काळजी घ्यावी लागणार आहे आणि मुळात ई-KYC म्हणजे ग्राहक पडताळणी कशी करायची, त्यात कोणती खबरदारी घेणं गरजेचं आहे, सगळं सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। पण बोगस लाभार्थ्यांना रोखण्यासाठी सरकारने या योजनेसाठी ई-KYC अनिवार्य केलेलं आहे। तर ई-KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीनं ग्राहक पडताळणी करणं। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दर महिन्याला साधारणतः 1500 रुपये मिळतात। ही मदत थेट त्यांच्या खात्यात येते। ही मदत सुरू ठेवण्यासाठी पुढच्या 2 महिन्यात ई-KYC करणं बंधनकारक असणार आहे। लाडक्या बहीण योजनेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण बनावट वेबसाईटमुळे फसवणुकीचा धोका वाढला आहे। हा धोका काय आहे, ही फसवणूक रोखायची कशी, हे आपण पुढे पाहणार आहोत। गुगलवर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं सर्च करता तेव्हा तुम्हाला काही बनावट वेबसाईट दिसतात। यासारख्या काही संशयास्पद वेबसाईटवर ई-KYCची प्रक्रिया चालू आहे। पण इथे सावध व्हा, कारण या वेबसाईटवर तुम्ही चुकून माहिती दिली तर तुमच्या बँक खात्याची माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ शकते। तुमच्या बँक खात्यातील सगळे पैसे लुटले जाण्याची शक्यता आहे। पण मग या फसवणुकीपासून वाचायचं कसं? त्यासाठी तुम्हाला ई-KYC केवळ आणि केवळ सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरतीच करावी लागणार आहे। सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी ladkibhin.maharashtra.government.in या प्रकारची वेबसाईट दिलेली आहे। मी तुम्हाला स्क्रीनवरती ती पूर्ण वेबसाईट दाखवत आहे। ladkibhin.maharashtra.government.in ही वेबसाईट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आणि याच वेबसाईट थ्रू तुमचं रजिस्ट्रेशन ई-KYC करायची आहे। ई-KYC करण्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जा। तुमच्या स्क्रीनवर आलेल्या माहितीनुसार ही वेबसाईट पाहून घ्या। ही अधिकृत वेबसाईट आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यावरती अशा प्रकारची दिसेल। ही अधिकृत वेबसाईट आहे। अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला ई-KYC इथे क्लिक करायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमचं नाव, तुमचा राहण्याचा पत्ता, रेशन कार्ड नंबर, उत्पन्नाची माहिती पूर्णपणे अशी भरायची आहे। मग तुमचा आधार कार्डवरती जो 10 अंकी नंबर असतो तो इथे तुम्हाला भरावा लागणार आहे। त्यानंतर तिथं विचारणा केल्यानंतर जी माहिती तुम्ही भरली त्या संबंधी सगळी कागदपत्रे अपलोड करावी लागतील, म्हणजेच आधार कार्ड, रेशन कार्ड, झेरॉक्स वगैरे असे। त्यानंतर ही माहिती सबमिट करावी लागणार आहे आणि कन्फर्मेशनची तुम्हाला यामध्ये वाट पाहावी लागणार आहे। स्क्रीनवरती तुम्हाला कन्फर्म असा मेसेज दिसेल तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण झाली असं समजायचं। जर एखाद्या महिलेनं अनधिकृत वेबसाईटवरती आपली वैयक्तिक माहिती भरली तर तिचे बँक खाते आणि इतर वैयक्तिक डेटा हॅक होण्याचा धोका असतो। यामुळे खात्यातून पैसे काढले जाण्याची आणि सायबर फसवणुकीची शक्यता वाढते। थोडक्यात तुमचं बँक खातं तुम्हीच त्यांच्या हवाली करत आहात। मग बँक खातं रिकामं होण्याची जास्त शक्यता आहे। खूप लोकांचे बँक खाते अशाप्रमाणे रिकामे झालेलं आहे। त्यामुळे अधिकृत जी वेबसाईट आहे सरकारची ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरतीच तुम्ही जायचं। मी परत तुम्हाला वेबसाईट सांगत आहे, ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जायचं आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईट देणार आहे। तुम्ही या वेबसाईटवरतून सुद्धा तुमचं ई-KYC करू शकता। जर तुम्हाला दिलेला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट पण करू शकता। धन्यवाद।